भिकारचोट बाब्या, तू कुणालाही विकत घेतलं तरी तुला खुळखुळा वाजवायच्या लायकीचाच मी ठेवणार. बाब्याने श्रीगोंदा पोलीस विकत घेतलीत याचा पुरावा बघा. माझं मत आहे एफआयआर झाला पाहिजे होता. नाही मी परवा दिवशी येतो बघा तुमच्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणि यावेळेस एकटा दुखता नाही येणार, अक्षय शेतकरी घेऊन येणार. परत म्हणू नका कायदा आणि सुव्यवस्था. नाही तो माझा अधिकार 100% वापरणार. परत म्हणू नका फक्त कायदा आणि सुव्यवस्था, कारण की तुम्ही अन्याय करणार आणि आम्ही सहन करणार. नाही आम्ही कसं अन्याय करतो? अन्याय झाला ना. तुमच्याकडे तक्रारी देऊन जर तुम्ही प्रशासनाला म्हणताय समोरच्या की तुम्ही काय म्हणणं मांडा, त्यांचं काय म्हणतात, कुठलं लॉजिक तरी आहे का या गोष्टीचं? तुमच्याकडे एखादी तक्रार येते, त्यातील तक्रारदार काय म्हणतात ना पुरावे देतोय, त्याच्यानंतर तुम्ही एफआयआर करून परत चौकशी करा ना. यांना गोष्टी पाटलांना 4 वेळा सांगितलं तुम्ही समक्ष, मी त्यांना बोलून घेतो तिथं. तुमचं काय असेल तुम्ही बोला त्यांना. नाही ना, आम्हाला ते ऐका ना, ते वैयक्तिक लेवलवरती मिटवायला ऐका ना. हा श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये असणारा PSI आणि त्यांचा आवाज. परवा दिवशी आम्ही फोन केल्यानंतर आम्ही जो तक्रारी अर्ज दाखल केलाय त्याच्यावर गुन्हाच दाखल करून घेतला नाही श्रीगोंदा पोलीस स्टेशनने. बाब्याने आता पोलिस सोडलेत आणि कोर्टामार्फत नोटिसा पाठवायला चालू केले. हे त्याचे पुरावे येतात. बाब्या, तू कितीही भिकार छोटा प्रयत्न कर, कितीही प्रशासन विकत घे, कितीही सिस्टीम विकत घे, तुला मी खुळखुळा वाजवायच्याच लायकीचा ठेवणार. 22 तारखेला श्रीगोंद्यामध्ये शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी अर्ज दाखल करून पण श्रीगोंदा पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही. त्याच्या विरोधामध्ये आणि बाब्याने थकवलेले शेतकऱ्यांच्या उसाचे बिल, त्याच समवेत वाहतूकदारांचे पैसे याच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आपल्याला श्रीगोंदा पोलीस स्टेशन वरती मोर्चा घेऊन जायचंय. परवानगी घेतलेली आहे. शेतकऱ्यांनो, लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा. ही अस्तित्वाची लढाई आहे. आपल्या हक्काचा दाम आपल्याला परत मिळवण्यासाठी लढावं लागतंय. मी तुमच्या समवेत आहे. आतापर्यंत 17 पोलीस स्टेशन झाले. आता बाब्या कोर्टाच्या मागे लागून हे कोर्टातून गोष्टी करायला लागलाय. बघताय, ही वस्तुस्थिती आहे. माझा आवाज दाबण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत, पण 22 तारखेला 22 जून 2026 ला सकाळी 10 वाजता श्रीगोंद्यामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन केले. त्या प्रत्येक शेतकऱ्याने यायचंय ज्याचे पैसे थकलेत. या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि भिकारचोट बाब्यावरती गुन्हा दाखल करून घेण्यासाठी. बाब्या, चुकीच्या माणसाच्या नादी लागलाय. तुला मी खुळखुळा वाजवायच्याच लायकीचा सोडणार. शेतकऱ्यांना येत आहे ना तुम्ही, यावंच लागेल. आपल्या अस्तित्वाची लढाई.